दिनेश नाईक खरं तर या मॅच मध्ये आता चालला तिसऱ्या क्रमांकावरती चांगली कामगिरी त्याला साकारावी लागेल आपल्या टीमसाठी। सागर भोईरकडून भरपूर अपेक्षा होत्या, हा खेळाडू बाद झाला। चला पडद्यावर कोणी पाय देऊ नका प्लीज। सर्व प्रेक्षकांना मी नम्रतेची विनंती करतोय, बॅट देखील पडद्यावरती ठेवू नका। बघा खेळाडू कक्षामध्ये जयहनुमान शेडूंग पडद्याच्या मागे ठेवा बॅट, ही खरं तर आपल्याला आदराची सूचना राहील। 8 दिवस हा खरं तर चाळीसगाव प्रीमियर लीगचा कुंभमेळा तुम्हाला इथे पाहायला मिळेल। 8 दिवस हा क्रिकेटचा थरार या ठिकाणी तुम्ही अनुभवणार आहात। आणि इथे बॉलने उंची घेतली, अंतर कापेल का? जज करता फिल्डर सोपं नाहीये सुबीससाठी, जजमेंट चुकलं आणि इथे जीवनदान। इतका सोपा झेल नव्हता, प्रयत्न चांगले केले होते। बॉलने उंची जास्त घेतली, अंतर कमी कापलं। 2 धाबा या चेंडूवरती आपण येताना पाहिल्या। सेकंडचा कॉल, दिनेशला स्ट्राइक एंड वरती आणलंय पुन्हा एकदा। 4 धाबा धाव फलकावरती, 4 रन ऑन स्कोर कार्ड, 1 गडी बाद। 4 धावा धाव फलकावरती। यावेळेला धीम्या गतीचा बॉल स्लॉग हिट करत असताना बॉल चालला अलॉंग द कार्पेट, मिड विकेट क्षेत्राकडे सिंगल पूर्ण केली आहे। सेकंडचा कॉल दिनेश नाईकचा होता, रिस्क घेतली। रिस्क प्रत्येक क्षेत्रामध्ये घ्यावी लागते आणि ही रिस्क मात्र आता दिनेश नाईकने घेतली आहे सेकंड रन साठी। कधी कधी खरं तर आपण पहिलं एनर्जॅटिक तुम्हाला राहावं लागतं प्रत्येक क्षेत्रामध्ये, आणि प्रचंड ऊर्जा ही दिनेश मध्ये ठासून भरली। प्रयत्नांची पराकाष्ठा, कसोशीने संघर्ष करताना, जिद्द चिकाटी दाखवत असताना या मॅच मध्ये दिनेश नाईक या बॉल लॉफ केला बॉलला आणि बॉल चाललाय त्या ठिकाणी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, आउट ऑफ द पार्क, षटकार। 6 धावा आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपला। धावा धाव फलकावरती आल्या त्या म्हणजे 1 खेळाडू बाद 12। तब राखी येले स्वराज्य स्वप्न तव साकारिले, गरजुनी या कैलासी हिंदोत्सव साजरा, शिवराया तुझा आमचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। खरं तर खूप चांगलं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकता आणि आज स्पर्धेचा पहिला दिवस। चला थोडं स्पीडअप करा। जय हनुमान शेडूंग टीम विनंती राहील आयोजकांच्या वतीने आपण थोडं सहकार्य करा। बॅड लाईट ला तुम्हाला सामोरं जावं लागेल थोड्याच वेळामध्ये। आणि आज या पहिल्या दिवसामध्ये खरं तर चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये सातत्याने दर तिसऱ्या पर्वामध्ये समालोचक म्हणून या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा चाळीसगाव प्रीमियर लीग कमिटीचं आणि त्याचबरोबर आमचे मित्र दीपक पाटील समालोचक, प्रवीण भोईर आणि त्यानंतर वासुदेवजी पाटील, आमचे योगेशदादा मस्कर, सर्वांचं मी खरं तर हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय। भरपूर स्पर्धा, अनेक स्पर्धांना मात्र या ठिकाणी जावं लागतं समालोचन करण्यासाठी। आज पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाचा खरं तर नक्कीच अविभाज्य घटक मने संधी मिळाली। खूप चांगली स्पर्धा आणि चांगलं आयोजन या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं। चर्चा होईल या स्पर्धेची चाळीसगाव प्रीमियर लीग। सुमित मोरे यावेळेला फटका चांगला आहे, स्वीट साऊंड, परफेक्ट मिड ऑफ द बॅट, मिड विकेटला क्लिअर करत बॉल चाललाय, आउट ऑफ द पार्क, षटकार। वरती हल्ला चढवलाय, सुमितच्या पहिल्या बॉलवरती सुमितचं स्वागत केलंय षटकाराने। स्वॅग से करेंगे सबका स्वागत, प्रतीकच्या माध्यमातून षटकार इथे पाहायला मिळाला। यावेळेला फुल टॉस ड्राइव्ह केला बॉलला लॉंग ऑफ मध्ये, फिल्डर त्या ठिकाणी आहेत, वाडिश लॉंग ऑफला उभे होते आणि तिथे पोहोचले। दरम्यान एक सिंगल घेण्याचा अवधी या दोन्ही फलंदाजांकडे होता। 19 धाव फलकावरती। पहिल्या सत्राचं आपण कंपॅरिझन केलं तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये 36 होत्या,
कधी डिफेन्सिव्ह मोडमध्ये होते खेळाडू आणि जवळजवळ 2 ओव्हरमध्ये 28 होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 8 आल्या होत्या. त्यामुळे हे षटक तुम्हाला टार्गेट करावं लागेल. या षटकावर तुम्हाला स्वार व्हावं लागेल. आणि इथे देखील तलवारीप्रमाणे बॅट फिरली आणि वार केला बॉलवर आणि इथे मात्र पलटवार आलाय. षटकार दिनेश नाईकच्या माध्यमातून षटकार. क्या बात आहे. दिनेश नाईक आज खरं तर चांगला इम्पॅक्ट त्याने टाकलाय. पहिल्या सामन्यामध्ये इम्पॅक्ट खेळाडू होता. चला आपण अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज, विनंती राहील, नम्रतेची सूचना राहील. 25वा धाव फलकावरती. 2 षटकार 1 सिंगल. 13 धावा पहिल्या 3 बॉलमध्ये आल्या. आता ट्रॅक बदललाय, राऊंड विकेट आले. सूर्या त्याला गाईड करतोय या षटकामध्ये. राऊंड विकेट येत असताना अँगल बदललाय आणि समोर दिनेश नाईक. जबरदस्त फलंदाजी, अफलातून एफर्ट्स या संघासाठी त्याने लावलेले आहेत. आदळलेला आपडलेला बॉल, अनप्लेएबल डिलिव्हरी. इट्स अ वाईट. यस बिली बाउंडन. वाईट बॉल कॉल आणि 1 फॉर 1 ओव्हर हा निर्णय खरं तर पंचाने दिलाय. ही सूचना मात्र गोलंदाजांना मिळाली. त्यामुळे आता धावसंख्या थोडीशी पुढे सरकेल. एकूण धावा धाव फलकावरती 26 लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट डिलिव्हरी सुमित टू दिनेश. यावेळेला शॉट ऑफ प्लेन बॉल बॅकफुटला गेले. अप्पर कटचा प्रयत्न. रिझल्ट चांगला आहे. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. सीमा पार धन धन करत आलाय हा चौकार. दिनेशने आज कडक बॅटिंग केली, अप्रतिम फलंदाजी केली. 5 बॉल 20 या धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय आणि इथे आता येणारे 20 चेंडूमध्ये 36 धावांचं समीकरण. फक्त ऑन साइडला नाही तर मैदानाच्या चहू बाजूला तो फटके मारू शकतो हे त्याने दाखवलंय आज या स्पर्धेमध्ये. कसलगण संघाचा अतिशय घातक फलंदाज. आणखीन एकदा इथे उंची घेतली आहे, डिस्टन्स कमी क्लिअर केलंय. क्षेत्ररक्षक आले होते, कॉलिंग नव्हतं, ताळमेल नव्हता. तू मैं तू घेणार की मी घेणार आणि अशातच मात्र घात केला चेंडूने. बॉल निर्जनसाठी पडला. जीवनदान मिळालं दिनेश नाईक या फलंदाजाला. किस्मत भी बहादुरों का साथ देते असं म्हणतात. आणि इथे आपण पाहिलं ज्याने संघर्ष केला त्याला नशिबाची साथ मिळाली असं म्हणतात. क्षेत्र कोणतंही असो, 99% मेहनत, 1% लक फॅक्टर जर का तुमच्या बाजूला असेल तर सर्व काही तुमचं. आणि इथे जीवनदान मिळालं दिनेश नाईकला. धावसंख्येत बदल 32वा धाव फलकावरती. 19 चेंडू आणि 34चं समीकरण बाकी आहे. यावेळेला फुल टॉस गॅप मध्ये फटका चाललाय. फिल्डर पाठलाग करतील त्या ठिकाणी मिड विकेट मधले आणि बॉलला थांबवलाय. दरम्यान 2 रन मात्र या चेंडूवरती आल्या आणि या षटकामध्ये एकूण धावा खर्च केल्या त्या ठिकाणी सुमित मोरेने. तब्बल 22 सामन्याला कलाटणी देणारं षटक. 2 ओव्हरचा खेळ संपला. स्कोर कार्ड मध्ये धावा आल्या. 1 गडी बाद 34. आता 18 चेंडू विजयासाठी 32चं समीकरण. जरा स्पीडअप करायचं प्लीज डीजे प्लीज. जय श्रीराम. एक ही नारा, एक ही नाम. जय श्रीराम, जय श्रीराम. खूप चांगलं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. अंतिम 18 चेंडू आणि 32. सुपर 12 ला
दुसरा संघ कोणता दाखल होईल? पहिला संघ आपण पाहिला खरं तर साहिल ट्रान्सपोर्ट 7080 कोण अनिकेत म्हात्रे अँड कंपनी. साहिल म्हात्र्यांचा संघ आपण पाहिला जो सुपर 12 ला गेलाय. आता यातून जिंकणारा संघ सुपर 12 ला जाईल. अजूनही वेळ गेलेली नाहीये सूर्या मस्करला कमबॅक करायचा. तर एका बाजूने दोन खेळाडूंमध्ये एक मोठी भागीदारी ज्यामध्ये दिनेश नाईक चर्चेमध्ये राहील. 7 बॉल 24 वरती मैदानामध्ये खेळतोय. जनार्दन सते बॉलिंग डिपार्टमेंट सांभाळतोय. शफल झाले, जागा बनवली, अक्रॉस द लाईन हा फटका पाहायला मिळाला. बॉल चालला एका टप्प्याने सीमा पार, चौकार. असलेला प्रेक्षक बॉलला थांबवायचा प्रयत्न करतो. बघा आतमध्ये नका पकडू, बॉल बाउंड्रीच्या बाहेर पकडा नाही तर गोंधळ होईल. 4 धावा आल्या. 17 बॉल आता 28. स्विच हिटचा प्रयत्न होता परंतु इथे रणनीती वेगळी होती. क्विकर बन बॉल आपण पाहिला आणि त्या ठिकाणी डॉट चेंडूची समाप्ती होताना पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू. अजूनही मॅच मध्ये आपण पाहिलं 16 चेंडू आणि 28 धावा. 16 बॉल 28. असं म्हणतात पायाने चालाल तर अंतर कापाल, डोक्याचा वापर करून चालाल तर ध्येय गाठाल. ध्येय कोणता संघ गाठेल या मॅच मध्ये? बॅटिंग करणारा की फिल्डिंग करणारा? ऑन साइडला फटका फसलाय आणि सुमित मोरे आलाय झेल खाली आणि इथे मात्र मोरिया जाबाज डेरवली संघाला मोठा धक्का बसलाय. खेळाडू बाद झालाय त्या ठिकाणी प्रतीक. भगत टीम कॅप्टन संघाचा सरसेनापती मैदानाकडे चाललाय. सामना संपलेला नाहीये. मॅच ऑन. विकेट मिळाला गोलंदाज जनार्दन सतेला आणि संपूर्ण या आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं जनार्दनच्या नावावर आय थिंक 9 ते 10 विकेट असतील. पहिल्या सामन्यामध्ये 4 होते आणि याही वेळेला आपण पाहिलं त्याला 2 विकेट मिळालेले आहेत. आता 15 बॉल 28 चं समीकरण मैदानामध्ये उरलंय. कमालीचं कमबॅक. अजूनही दिनेश नाईक उभा आहे जो 7 बॉल 24 वरती खेळतोय आणि त्याच्या बरोबरीने कॅप्टन अजय भगत. खरं तर अजय भगतची खेळी मी अनेक वेळा पाहिली परंतु क्रांतीवीर क्रीडांगण शिरडोन या मैदानाचा खेळ त्याचा काहीतरी वेगळाच होता. नाईट स्पर्धेमध्ये वेगळी छाप सोडली होती. तर या मॅच मध्ये त्याला वेगळी छाप सोडता येईल का? शेवटचे बॉल 15 28 धावा. ते सरळ बॉल लाऊड अपील. यस, हाईट फॅक्टर डेफिनेटली अगदी योग्य निर्णय कारण थाय पॅडला आपल्या मांडीवरती हा बॉल आदळलाय. हाईट फॅक्टर मुळे मात्र या ठिकाणी कदाचित पंचांनी अगदी योग्य निर्णय दिला कारण LBW साठी या गोष्टी खरं तर माइंड मध्ये घेतल्या जातात. हाईट फॅक्टर असेल, तुमचा इम्पॅक्ट, पिचिंग, बॉलचं डिरेक्शन या गोष्टी खास करून पाहिल्या जातात. इथे आपण पाहिलं हा डॉट बॉल. कॅप्टन अजय भगत 14 चेंडू 28 200च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाठलाग करत असताना इथे फटका फसलाय. वन्स अगेन सुमित मोरे. क्या बात है. कमालीचं कमबॅक. अजून एक विकेट मिळाला. तिसरा गडी बाद केला या खरं सामन्यामध्ये जनार्दन सते या गोलंदाजाने. विकेट मिळाला. अड़तीस धावा धाव फलकावरती. 13 बॉल 28. कहाणी में ट्विस्ट. 13 चेंडू मध्ये करायच्यात 28. लास्ट बॉल जनार्दन सतेचा या खरतर इनिंग मधला नौका फलंदाज झालाय. आकाश तुपे सिक्सर किंग, मागच्या सामन्याचा हिरो ज्याने मागचा सामना जिंकून दिला होता.
मोरिया जहाबाज डेरवली संघाला 2 धुरंधर मैदानामध्ये आहेत, तर एका बाजूने गोलंदाजी मधला सिकंदर फिल्डिंग करणाऱ्या टीमचा जनार्दन सते. आडव्या बॅटने हा फटका आलाय, सुमितला बीट करून मागे चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा रेषा पार. धावांचा ओघ मंदावला होता आणि अशातच मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. चौकार आलाय. आता कॅल्क्युलेशन असेल 12-24, 12 बॉल 24. बारा बॉल 24. क्रिकेटचा थरार चाळीसगाव प्रीमियर लीग च हे दमदार आयोजन आपण या ठिकाणी पाहत आहे. चांगला खेळ, जबरदस्त खेळ आता प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. आयुष्यात सर्व काही हरला तरी चालेल, परंतु हिम्मत कधीच हरायची नाहीये. कारण असं म्हणतात, ज्याच्यात हिम्मत त्यालाच असते किंमत. आणि इथे आपण पाहतोय मोठा खेळ मात्र करावा लागेल. स्वप्न पाहणे ही केवळ सुरुवात आहे. त्यांना साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे अत्यावश्यक आहेत. तुमच्या स्वप्नांचा पिछा करा आणि त्यांना सत्यात उतरवा. आणि इथे मात्र आता ड्रीम कंप्लीट करण्यासाठी मात्र या ठिकाणी नक्कीच तुम्हाला स्वप्नांचा पाठलाग करावा लागेल. दृढ निश्चय तुम्हाला दाखवावा लागेल या मॅचच्या दरम्यान. चला स्पीडअप करा सूर्या, थोडी घाई करायची आहे. चौथ्या ओव्हरमध्ये ऋतिक पाटील आलाय गोलंदाजी मार्गवरती. ऋतिक पाटीलला आपण पाहताय 12 बॉल 24 आणि समोर स्ट्राईक एंडला असेल दिनेश नाईक, जो वैयक्तिक 7 बॉल 24 वरती खेळतोय. आणि एका बाजूने आकाश टुपे 1 बॉल 4. मधल्या फळीतले 2 संकटमोचक खेळाडू मैदानामध्ये सज्ज आहेत. या वेळेला देखील बिग हिट करताना बॉलने उंची घेतली, अंतर कमी कापलंय की काय. चला आता निर्णय काय येईल. दैव देतानी कर्म नेत असं म्हणतात. प्रेक्षकांचा पब्लिक पोल आलाय जरूर, परंतु अंपायरचा रिव्ह्यू आला, चेक केलं जाईल. बघा एका क्षणाला वाटलं कॅच पकडला होता, पण दुसऱ्याने धक्का दिला. बॉडी बॅलन्स गेलाय, परंतु दूध का दूध पाणी का पाणी. चेक केलं जाईल. काय फटका सजवलाय दिनेश नाईकने. टायमिंग बघा किती चांगलं होतं. उंची घेत बॉल मागे चाललाय आणि त्यानंतर मात्र आता चला षटकार घोषित केला, कारण बॉल हातामध्ये होता, बॉडी बॅलन्स गेला, झेल पकडला होता, परंतु आपण पहिला अपघात घडला. आणि आता अपघात नक्कीच या ठिकाणी सूर्या मस्करच्या संघाला मात्र घातक ठरेल. 6 धावा पहिल्या बॉलवरती आला दिनेश नाईक. वॉट अ बॅटिंग, जबरदस्त परफॉर्मन्स. आता मात्र 11 चेंडूमध्ये विजयासाठी 18 धावांचं समीकरण. 11 बॉल 18 धावा. प्रयत्न सोडायचे नाहीयेत, शेवटपर्यंत संघर्ष करायचा आहे, हार मानायची नाही. इथे पाड स्वीप केलाय. वॉट अ टायमिंग, जबरदस्त बॅटिंग. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या खेळाडूसाठी होऊ द्या. कमालीची फलंदाजी, कसलगंजचा ब्रँड आज मात्र चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये चमकलाय. संध्याकाळ झाली, सूर्य असला चाललाय आणि एका बाजूला मात्र सूर्याला टेन्शन देत मात्र बॅटिंग करतोय दिनेश नाईक हा फलंदाज. वॉट अ बॅटिंग. 4 धावा आल्या फटक्यावरती. समीकरण बनलंय 10 बॉल आणि विजयासाठी आता 14 धावा. 10 चेंडू आणि 14 हे समीकरण मैदानाकडे आलंय. सामना सोपा होत चाललाय. 9 चेंडू मध्ये 34 धावांचं योगदान दिनेशने दिलं आतापर्यंत. शॉर्ट ऑफ लेन बॉल बॅकफुटला गेले, जागा बनवली, डीप कव्हर पॉइंटला, आउटफील्ड फास्ट आहे, लॉंग चेस आणि इथे गॅप मध्ये फटका. एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स देतो मैदानामध्ये दिनेश नाईक हा फलंदाज. लगातार दुसरा चौकार.
संघाचे पुरस्कर्ते गोरखदादा धुमाळ यांच्याकडून दिनेश नाईकला 1000चं पारितोषिक आलंय. जबरदस्त इनिंग साकारले, ग्रेट इनिंग. अविस्मरणीय खेळ मात्र मैदानामध्ये साकारतो आपल्या संघासाठी. अजूनही मॅच ऑन. 9 बॉल 10, सामना संपलेला नाहीये. दिनेश नाईक, आकाश तुपे जोपर्यंत विकेटवरती असतील तोपर्यंत या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये आव्हान कायम राहील या संघाचं. विकेट हवेत. तिसरा बॉल. वन्स अगेन हाईट फॅक्टर. वेगवान चेंडू होता आणि इथे आपण पाहिलं हा डॉट बॉल. या क्षणाला प्रत्येक डॉट बॉल हा फार महत्वाचा आहे फिल्डिंग करणाऱ्या जय हनुमान शेडुंग या संघाला. 8 चेंडू मध्ये 10 धावा. पहिला सामना आपण पाहिला 6 बॉल 7 डिपेंड झाल्या. आजच्या दिवसाचा अंतिम सामना देखील त्याच दिशेने वाटचाल करतोय की नाही, पण इथे आपण पाहिला अजून एक धमाका. आय लाईक अ वॉर बिकॉज आय एम अ वॉरियर. दिनेश नाईक सांगतोय मला युद्ध आवडतं कारण मी योद्धा आहे सांगताना 12 बॉल 44 वरती खेळतोय. सामना अजून संपलेला नाहीये. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. आता खडतर प्रवास करत हा खेळाडू पुढे आला. 4 6 3 चौकारच्या मयतीने आपण पहिला 12 बॉल मध्ये 44 धावांची इनिंग साकारली आहे. एकदा जोरदार डाव द्या या खेळाडूसाठी. कसलगड गावचा खेळाडू, कसलगडचं क्रिकेट आज मात्र चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये दाखवलंय. दमदार खेळाडू, जबरदस्त फलंदाजी, आक्रमक भूमिका साकारली या खेळाडूने. अनस्टॉपेबल इनिंग साकारली आहे. 7 बॉल 4. जर षटकार मारला तर या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक दिनेशच्या नावावरती राहील, कारण 12 बॉल 44 वरती खेळतोय आणि संघाला 7 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त आता 4 धावांची गरज. सूर्या मस्करला प्रत्युत्तर दिलं दिनेश नाईकने. असं वाटलं होतं कोणता खेळाडू येऊन इम्पॅक्ट टाकेल, कोणता खेळाडू जबाबदारी घेईल. ती जबाबदारी निर्णायक क्षणाला घेतली मैदानामध्ये दिनेश नाईक या फलंदाजाने. असं म्हणतात ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. आणि या मॅच मध्ये दिनेश नाईकने मात्र एक मोठी खरतर उंची गाठली आहे या स्पर्धेमध्ये. दमदार कामगिरी करत असताना वैयक्तिक 12-42. जर षटकार मारला तर 50 कंप्लीट होईल आणि संघ देखील विजय होईल. 7 बॉल 4. ऋतिक तयार. शॉट ऑफ लेन बॅकफुटला गेले, स्टिअर केला बॉलला, मागे साला डीप कव्हर पॉइंटला. 1 रन आली. अजूनही प्रतीक्षा करावी लागेल. आता 6 चेंडू मध्ये विजयासाठी 3 धावांची गरज. बघा काय हास्य मुद्रा तुम्हाला पाहायला मिळेल त्या ठिकाणी दिनेशच्या चेहऱ्यावरती. आणि का असू नये, अप्रतिम खेळ केला त्याने. समय सूचकता दाखवली, टेम्परामेंट, संयम, आक्रमण, सर्व गुण संपन्न खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. 6 बॉल 3चं समीकरण मैदानाकडे आलंय. डीजे प्लीज. होईल खरं तर 40 गावातील प्रत्येक गावामध्ये ती चर्चा असेल फक्त आणि फक्त दिनेश नाईकची चर्चा असेल खरं तर या स्पर्धेची, या खेळाडूची. ऑन स्क्रीन आपण त्याला पाहता ज्याने वैयक्तिक 13 बॉल मध्ये 45 धावांची स्फोटक इनिंग साकारली. संकटमोचक मॅच विनर खेळाडू म्हणून भूमिका साकारतोय आणि गोलंदाजी मार्कवर त्याला स्वतः सूर्या मस्कर. 3 धावा डिपेंड करेल का सूर्या? जर मात्र केल्या तर आणखीन एक मोठा रेकॉर्ड तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. तर एका बाजूने अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती आणणारा दिनेश नाईक हा खेळाडू स्ट्राइक एंडला. फुल टॉस बॉल, कहाणी में ट्विस्ट. झेल होईल का? तर नाहीये. झेल ही सुटला आणि 2 धावा देखील आल्या. स्कोर इज लेवल. या क्षणाला ही चूक महाग पडेल, महाग पडेल खरं तर फिल्डिंग करणाऱ्या संघाला. फक्त आणि फक्त 1 रनची गरज. 5 बॉल 1 स्कोर लेवल. 50 रन साठी अजून 3 धावा करायच्यात. पहिली 50 कंप्लीट होईल का? षटकार किंवा चौकार जरी आला
तरी 50 होतील. बॉल मागे चाललाय आणि सामना जिंकलाय. बघा काय सेलिब्रेशन आहे. एकदा जोरदार डाव द्या दिनेश नाईक साठी. या सामन्याचा हिरो सामनावीर आणि गोरख दादा धुमाळ यांच्याकडून तब्बल 1000चं पारितोषिक आलंय या इनिंग साठी दिनेश नाईक या खेळाडूला. चला दिनेश या. गोरख धुमाळ यांच्याकडून 1000 पारितोषिक आलंय दिनेश नाईक या खेळाडूला. अभिनंदन टीम. मोरया जाबाज डेरवली. सुपर 12 मध्ये आजच्या दिवसामध्ये दुसरा संघ दाखल झालाय. मोरया जाबाज डेरवली आणि या सामन्याचा हिरो सामनावीर ज्याने 48 धावा केल्या 15 चेंडू मध्ये. कसलकण गावचा खेळाडू दिनेश नाईक आणि विक्की पाटील कसलकण यांच्याकडून देखील 1000 रुपये ऑनलाईन. चला दिनेश तुम्हाला आलंय पारितोषिक. अभिनंदन. अप्रतिम फलंदाजी. खरं तर सातत्याने खरं तर माइंड मध्ये राहील, आठवणीत राहील अशी इनिंग साकारली. त्याला आपण सामन्याचं पारितोषिक देऊया. आयोजकांच्या वतीने मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. खरं त्यानंतर आयविला ऑप्टिक्स कडून मात्र गॉगल. त्यानंतर रक्षित आयुर्वेदिक सेंटर यांच्याकडून तुम्हाला फेस वॉश आहे आणि त्यानंतर खरं तर केक शॉप लव बाईट केक